पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, पोलीस भरतीचं जे काही या ठिकाणी मुंबईचं ग्राउंड आहे तर पार पडलेलं आहे मुंबईचं ग्राउंड. आता महत्त्वाचं म्हणजे कट ऑफ कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी लागल आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागल आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षा डेट फिक्स झाली. लेखी परीक्षा तुमची एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. नेमकी अपडेट काय आलेली आहे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, सगळ्यात अगोदर जास्त विचारला जाणारा विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे की सर माझं ग्राउंड आता झालेलं आहे, काही महिला आहे, माझं ग्राउंड झालेलं आहे, मग माझी कास्ट SC आहे, मग मी ओपन कॅटेगरीचा आहे, मग माझी कास्ट NT आहे, तर माझ्या कास्टचा मी महिला आहे किंवा पुरुष आहे तर कट ऑफ किती लागणार आहे, हा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. तर कट ऑफची पण तारीख फिक्स झाली, लवकरच आता तुमचा कट ऑफ जाहीर होणार आहे. तर काय तारीख आली समोर ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर बघा, मुंबईला भरपूर विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय मी क्लिअर करून देतो की जो काही कट ऑफ आहे तर तो इतर वर्षांच्या बाबतीत यावर्षी कमी लागणार आहे, कारण यावर्षी जागा जास्त असून फॉर्म कमी आले. मागच्या वर्षी जागा 2,500 होत्या आणि फॉर्म 3.5 लाख होते. यावर्षी जागा 3,500 आहेत आणि फॉर्म आलेले आहेत या ठिकाणी 3 लाखाच्या खाली. म्हणजे तुमच्यासाठी सुवर्ण संधी असं आहे की 50,000 फॉर्म कमी आले आणि प्लस 1,000 जागा यावर्षी जास्त आहे. ठीक आहे, तर गुड न्यूज काय आहे की तुम्हाला जास्तीत जास्त आता फक्त अभ्यास करण्याची गरज आहे, कारण कट ऑफ ऑलरेडी कमी लागणार आहे. आता तुम्हाला मी थोडक्यात कट ऑफ सांगतो की कोणत्या कॅटेगरीसाठी किती कट ऑफ लागल. तर बघा, जे काही SC ST विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी 34च्या जवळपास कट ऑफ लागणारे पुरुषांसाठी SC आणि STचे. त्याच्यानंतर SC आणि ST महिलांसाठी जवळपास 25 ते 28च्या दरम्यान कट ऑफ लागणार आहे. 25 ते 28च्या दरम्यान महिलांसाठी SC ST. त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी आहे विजेमध्ये या ठिकाणी विजे, त्याच्यानंतर NTD, NTC आणि NTB. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला मी दुसरी कॅटेगरी सांगतो. तर बघा, विजे आणि NTB, NTC आणि NTD 4 कॅटेगरी आल्या. विजे, NTB, NTC आणि NTD किती आल्या? 4. तर या 4 कॅटेगरींसाठी जवळपास 36चा कट ऑफ लागणार आहे. किती? 36चा. या 4 कॅटेगरींसाठी 36चा कट ऑफ लागेल. आणि याच्यामध्ये ज्या काही महिला उमेदवार आहेत, विजे, NTB, NTC आणि NTD या 4 कॅटेगरींच्या महिलांसाठी या ठिकाणी 28 ते 30च्या दरम्यान कट ऑफ लागेल. किती? 28 ते 30च्या दरम्यान. त्याच्यानंतर SBC, ACBC बघा, OBC, SBC या कॅटेगरींसाठी जो काही कट ऑफ आहे तो 38च्या जवळपास लागणार आहे. 38. आणि यांच्यासाठी महिलांचा कट ऑफ किती लागेल? SBC, OBC आणि ACBC यांच्यासाठी पुरुषांचा कट ऑफ 38 लागेल आणि महिलांचा जर विचार केला तर महिलांचा 30 किंवा 32 लागणार आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता EWSचं मेरिट यावर्षी थोडं कमी लागेल, कारण मागच्या वर्षी पण कमी लागलेलं होतं. मराठा विद्यार्थी ACBCमध्ये चालले गेले, त्याच्यामुळं त्याचा ग्राफ थोडा डाऊन झालेला आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की 34 ते 36च्या दरम्यान 34 ते 36च्या दरम्यान EWSचं मेरिट या ठिकाणी लागणार आहे कट ऑफ पुरुषांसाठी, आणि महिलांसाठी जवळपास 28 ते 30च्या दरम्यान हे जाणार आहेत. आता कॅटेगरी समोरची ओपनसाठी जो काही कट ऑफ आहे तर तो सगळ्यात जास्त जाणार आहे. 40 जवळपास जाणार आहे. जवळपास 40 ते 42च्या दरम्यान पुरुषांसाठी 40 ते 42 पुरुष उमेदवार. त्याच्यानंतर महिला उमेदवारांसाठी 34च्या जवळपास तो जाणार आहे. 32 ते 34च्या जवळपास ओपन कॅटेगरीच्या महिला. ठीक आहे, आता हे सगळ्या कॅटेगरींचा कट ऑफ मी सांगून दिलेला आहे. आता तुम्हाला किती मार्क आले, काय तुमची कॅटेगरी काय कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर 7248994648 आपला नंबर आहे व्हॉट्सॲप, याच्यावरती SMS करा, मेसेज करा. तुम्हाला काही अडचण असेल तर विचारा, याच्यावरती तुम्ही कुठल्याही प्रकारच्या तुमच्या सगळ्या अडचणी सॉल्व्ह केल्या जातील. आता राहिला प्रश्न कट ऑफ. जो काही कट ऑफ आहे तर तुमचा मुंबईचा कट ऑफ जवळपास या ठिकाणी 1 तारखेच्या आत लागणार आहे. किती? 1 तारखेच्या आत. 1 एप्रिलच्या आत तुमचा मुंबई पोलिसांचा कट ऑफ लागणार आहे. याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची जी काही लेखी परीक्षा आहे तर ती
एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईची लेखी परीक्षा होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त तयारी करा. या अपेक्षित तारखा समोर आलेल्या आहेत. लक्षात घ्या, या तारखेला जवळपास तुमचा कट ऑफ लागेल आणि याच तारखेला तुमचा पेपर होणार आहे. त्याच्यामुळं वेळ कमी आहे, तर अभ्यासाची जास्तीत जास्त तयारी करा. याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. समोरच्या अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.